काल कोणत्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष भाषण करताना आम्हाला असं म्हणत होते की तुमची जीभच फासडील म्हणून. अहो काय भाषा आहे, काय भाषा आहे का हो? मला तुम्ही सांगा. इंदापूर तालुका सुसंस्कृत तालुका आहे. राजकारण केलं तर आदरानं करा, नम्रतेनं करा. तुम्ही लोकांपुढे जा, मतं मागा. आमचा काय मुद्दा तुम्हाला पटला नाही तर तो मुद्दा पुढून काढा. तुम्ही जीभ हसडायची भाषा करता. आज मध्यंतरी तुम्ही हर्षू भाऊंवरती एकेरी भाषेवर या ठिकाणी टीका करत होता, अपशब्द वापरत होता. मध्यंतरी महारुद्र पाटलांवरती एकेरी भाषेवर टीका करत होता, शिवीगाळी करत होता. अहो ही बरोबर नाहीये. शेवटी सत्ता आणि ही जी मस्ती ना, ती लोकांनी मस्ती आणण्यासाठी नसती दिलेली, लोकांना सेवा आणि गोरगरिबांची मदत करण्यासाठी बांधवांना दिलेली ती सत्ता असते, लक्षात घ्या. आणि जेव्हा ही मस्ती ज्या डोक्यात जाते ना, तेव्हा हसण्याची भाषा बांधवांना या ठिकाणी लोक करत असतात. मला म्हणले ही जिल्हा परिषदेला किती मताने निवडून आले, काय तर म्हणले 1500 मताने निवडून आले. अहो मी जनतेच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2196 मतांना बांधवांना 2017ला जिल्हा परिषदेला मी निवडून आलो. आणि जेव्हा मी निवडून आलो 2017ला, तेव्हा 2019ला विधानसभा लागली. 2019ला गारटकर दादा आपण दोघच होतो फक्त, बाकी सगळी ह्यांना सोडून गेली होती. जी आता तिकडे आहे त्यांच्यावर कुणीही नव्हतं. त्यावेळेस आम्ही झडपीला 2196 मताने आलतो, ते विधानसभेला 3000 आले निवडून. खरं या कुठे मला सांगा. त्यामुळे आमच्यावर टीका करायच्या अगोदर तुम्ही या गोष्टी विचार करा, अशी आमची तुम्हाला नम्रपणे विनंती आहे. राहिला विषय माझ्या वडिलांवरती, आदरणीय मान्यवरांवरती, ते या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार, अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष, ते टीका करतात माझ्या वडिलांवर. अहो माझ्या वडिलांची आदरणीय मान्यवरांची तुमची बरोबरी आहे का हो? सांगा ना तुम्ही बोलताय काय, तुम्ही करताय काय? अहो तुम्ही जे भाषण करताय त्याचा आम्हालाच फायदा होतोय, आमचं काही म्हणणं नाही त्या बाबतीत. पण काय मला सांगा, आदरणीय मान्यवरांनी इथल्या हजारो तरुणांना, हजारो महिला भगिनींना रोजगार दिला. तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? तुम्ही सांगा तुमच्या नेत्याने किती लोकांना रोजगार दिला असं तुला सांगा. हा असं बोलू नका. सभ्यपणाने या ठिकाणी वागायचं असतं. आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, काय त्यांचं सांगू कौतुक मला सांगा. अहो त्या हनुमंत कोकाटेने 2017 साली माणिक जगदाळे नावाची व्यक्ती आहे तनुची, ती ह्या हनुमंत कोकाटेमुळं फास घेऊन मेली, एक्सपायर झाली. त्या आत्महत्येला हे हनुमंत कोकाटे जबाबदार आहे. आणखीही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे, आणखी केस ती सुरू आहे. त्याच्यावर 306 कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात. 302 कलम आहे, त्याच्यावर आणखी भरपूर केस आहे. असं बोलणं बरोबर नाही. एक आम्ही काय सांगू तुम्हाला. आणि ते कसं झालं, माणिक जगदाळे यांना, माणिक जगदाळे बावडा पोलीस स्टेशनला आले. आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला गेले हनुमंत कोकाटे यांच्या विरोधात. सावकारकीची केस बरं का ती, आणि एफआयआर आहे. मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा देतो, एफआयआर आहे ती एफआयआर मी तुम्हाला पाठवतो. हनुमंत कोकाटेच्या विरोधात ते सावकारकीची एफआयआर द्यायला गेले. पोलीस स्टेशनने ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना यांनी बेटनी मारलं. कशाने मारलं? बेटनी मारलं. माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या 2-3 जणांना त्यांना बेटनी मारून त्यांना परत साठी खत करायला नेलं. त्यांच्या जमिनीचं साठी खत करून घेतलं. त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा ट्रॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली. आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदाळे यांनी पहाटे 3 वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली. ज्या माणसानं असं बोलावं, काय बोलतो, आमची जी भाषणणार, एवढं करू नका. आणि मी काय बोलत नाही, मी एफआयआर तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांनो. त्यामुळे आमच्यावर बोलताना 10 वेळा विचार करायचा. आम्ही कधी कोणाच्या वाळल्या पातळीवर पाय दिला नाही. खूप कष्टानं आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. हे आमचं खपवून घेणार नाही. कोण घेतील ते घेतील, आम्ही नाही घेणार. याच्यापेक्षा आणखी बरंच काय काय बऱ्याच केस आहेत, ही लक्षात ठेवा. आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन. आता काय मी थांबणार नाही, बरोबर का? जी कोण यांचा बोलतं धरी ना त्यांनाही मी सांगतो, हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घ्या. आमची खुली किताब आहे, काय अडचण नाही आम्हाला.
आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत, आम्ही काम करतो, कष्ट करतो, आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. यांचं काय बोलायची कारण आहे? आम्हाला उत्तर द्या. स्वतः राहतात काचेच्या घरात आणि आमच्यावर टीका तुम्ही करता. अहो, ही तुम्हाला 4 उदाहरण सांगितली, आणखी आता एक काय त्याचे उद्या बोलू द्या, परवा दिवशी दुसरं. तुम्ही सुट्टीच नाही, आलं का लक्षात? आणि त्यांनी काल सांगितलं की मान्यदादांवरती काहीतरी अमुक करतात, तमुक करतात, असं करतात. ही मी सांगतो, जे बोललेत ते पुराव्यानिशी बोललेत. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आणि पत्रकारांकडे. त्यांच्या विरोधात मी या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आबरू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करणार. जिकडे उजळेल तिकडे उजळेल, बघू आता काय. आलं का लक्षात? आता काल त्यांची विरोधकांची जाहीर सभा कुठं खडकपुऱ्यावर झाली. त्यांनी काय सांगितलं, प्रवीण माने यांनी काय सांगितलं की हनुमान कोकाटेंनी गारटकर दादाला धोका दिला. जर गारटकर दादाने तसा म्हणावा तर हनुमान कोकाटेंनी मला शब्द दिलता, तर दादा जर म्हणलं ना तसं, त्या क्षणाला मी राजकारण सोडून देईन. कारण तुम्ही किती खोटं बोलता हे मला आज या माध्यमातून दाखवायचं. अहो, ज्या शंकरराव भाऊनं आपल्याला आधार देण्याचं काम केलं, ह्या माने परिवारा मार्केट कमिटीत आडत दुकान दिलं त्यांना, त्या भाऊच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असण्याचं काम ह्या माने परिवाराने केलेलं आहे. आणि ज्या आदरणीय आपल्या पवार साहेबांनी देशाचा कायदा यांच्या कारखान्यासाठी बदलला, त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असण्याचं काम ह्या माने परिवाराने केलेलं आहे. आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवतात की ह्याला फसवलं, त्याला फसवलं. मी आयुष्यात कधीच कुणाला फसवलं नाही. शब्द दिला तो फक्त बहिरे मामाला कधी दिला, मी दुसरा कधीच आयुष्यात येऊन कुणाला शब्द दिला नव्हता. त्याचं कारण आज मी तुम्हाला उघड करून सगळं सांगतो. आमच्यात एक तुम्हाला सांगतो, फिरता सकाराम आहे. म्हणजे 6 दिवस आठवड्याचं कामाचं असतात आणि सोमवारचा पगाराचा दिवस असतो. 6 दिवस ते सकाराम काय करतो, ह्यांच्यात 1 दिवस कामाला जातो, त्यांच्यात 1 दिवस कामाला जातो, प्रशांत बापूच्यात 1 दिवस जातो. 6 जणांच्यात 6 दिवस कामाला जातो ती सकाराम. 7व्या दिवशी बाजार असतो, 7व्या दिवशी पगार गोळा करायला प्रत्येकाच. कुणाचं त्यांनी काम कधी पुरं केलेलं नसतं. तसा ह्या प्रवीण माने फिरता सकाराम आहे. किती पक्ष आधी बदललं, खासदारकी बसलं, तुम्ही मला सांगा, हा फिरता सकाराम आहे. किती आपल्याला खासदारकीला कुठं, आमदारकीला कुठं, नगरपालिकेला कुठं, आता जिल्हा परिषदला कुठं, पंचायत समितीला कुठं आणि ग्रामपंचायतीला कुठं. तुम्ही हा फिरता सकारामचा तुम्हीच पत्रकारांना हिशोब करा. ह्यांनी माझ्यावर टीका करायची, मी जरूर त्यांच्यावर टीका केली, राजकीय दृष्टिकोनातून मी त्यांच्यावर टीका केली, पण त्यांनी खालच्या पातळीवर येऊन माझ्या वैयक्तिक टीका करण्याचं त्यांनी काम केलं. अरे गद्दारी, मी आयुष्यात कोणासकट मी गद्दारी केलेली माणूस नाही. मी तुम्ही गद्दारी करणार आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवणार होय. अहो, ह्यांनीच गद्दारी केली. त्यांना वैयक्तिक, मी आज त्यांच्यावर आज मी वैयक्तिक बोलतोय. कळसला ह्यांना कशासाठी मारलं होतं, पुण्यात ह्यांनी काय काय उद्योग केले, कुणाचा राजीनामा घेतला, कुणाला फ्लॅट घेऊन दिला, हे त्यांच्या आज वैयक्तिक याच्यावर बोलतात. त्याचं कारण असं आहे, उद्या जर त्यांनी माझ्या टीका अजून केली तर अजून माझं बंडल आहे. ती तसंच शिल्लक ठेवलंय. आज तुम्हाला टेलर जातोय नुसता, ह्याचा टेलर आहे. पिक्चर महागच आहे. अजून मी तुम्हाला सांगतोय, आज हिरोईचा रंगा आणि बावड्याचा बिल्ला कसा गाळ्यात दादा ह्यांच्या गाळाला लागलाय हे मला आज काय माहित नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, या रंगा बिल्लाने तर यायला लावले. काय गाळ्यात दादाने मी ह्यांच्यासारख्या दादाला लागाव रंगाच्या आणि बिल्लाच्या. काय नाव, मी आज पोतर कुणाचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 5 नाव घ्यायची मला पाहिले आणली रात्री. आज मी तुझं बी दप्तर लय गोळा केलंय बर का. तू आता मला हे सांगू दो, एका महिलेची फसवणूक केली नलवडे ताई म्हणून इथं उपस्थित असलेल्या, त्यांनी इथं माईक पैसे लगेच यावं, कारण त्यांना 20 लाखाला कसं फसवलंय. मी तुम्हाला हे पत्रकारांना खोटं अजिबात बोलत नाही. माझ्याजवळ कागदासहित पुरावा आहे. तुझ्याजवळ जर माझी व्यापार असेल तर त्या केस मध्ये मी सांगतो, माझा कायडे मात्राचा संबंध नव्हता. त्या जगदाळे यांचा मृत्यू जे झाला ती माझ्यापाशी थम्सअप पिऊन गेलेली व्यक्ती होती. ती बाहेरगावच्याच लोकांचा मिठवाय ती माझ्याकडे आलती.
त्यांनी 30 लाख रुपये पिपरीच्या एका बोडक्याचं आणि गिरवीच्या पवाराचं आणि गणेशवाडीतल्या घोगऱ्याचं घेतलं होतं. त्यांनी 30 लाखाचं 60 लाख व्याज केलं. हनुमंत कोकटेने ती 32 लाखावर मुद्रावर मिटवलं होतं. पण काही प्रवृत्तीने ह्याच प्रवृत्तीनं माझं त्यात नाव घातलं. पण कोर्टाला बी खरं खोटं कोण आहे ते कळलं. मग त्यांनी रात्री सांगते ती माझा व्यापार आहे आणि त्यांचं 306 आणि 307 मध्ये नाव आहे. अरे जर मला कोर्टाने बाहेर फिरून दिलं असतं का, माझं जर 302 मध्ये नाव असतं तर ही तर एवढं त्याला अक्कल पाहिजे की ह्या ताईचं 20 लाख बुडवलेली व्यक्ती आहे. ह्या ताईचं त्या माने परिवारांनी आणि त्यांच्या भुजबळ म्हणून त्या शेतच्या मेवण्याने ह्यांचं 20 लाखाचं नुकसान केलंय. आज बिचारी माझी बहीण म्हणलं तरी चालेल, ती तर आज तुमच्या समोर सगळ्यांच्या उपस्थित आहे. आणि जर पत्रकारांना तिचा पेपर बघायचा असेल तर ओरिजिनल ताईजवळ पावत्या आहेत. त्या ज्यांनी पैसे दिले त्यांच्या पावत्या यांच्या जवळ आहेत. त्यांना बी 1 मिनिट बोलू द्या आणि उद्या येणाऱ्या 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठजी शाह आणि खालचे 20चे 20 उमेदवार निवडून द्या. एवढंच मी तुम्हाला आवाहन करू माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.